नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, याचा जी आर आता प्रसिद्ध झालेला आहे। तो जी आर नक्की काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉइन करून ठेवा, म्हणजे गव्हर्नमेंट योजना आणि महत्त्वाचे अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉइन करू शकता। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा 29 जुलै 2024चा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे। यामधील माहिती आपण आता थोडक्यात जाणून घेऊया। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये असे फक्त 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। याचा जो काही शासन निर्णय आहे तो आपण आता थोडक्यात जाणून घेऊया। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये असे 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी अशी एकूण 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। आता या योजनेचा लाभ कशा पद्धतीने शेतकरी घेऊ शकतो, तर राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट म्हणजेच 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षमतेनुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये असे 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे। राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंदणी केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरी याच्यासाठी पात्र राहणार आहे। म्हणजे ज्यांनी मागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी केलेली असेल त्यांच्यासाठीच फक्त हा अर्थसहाय्य केले जाणार आहे। ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टल वर नोंदणी केलेल्या क्षेत्रानुसार व त्याच प्रमाणात परिगणना करून अर्थसहाय्य केले जाणार आहे। म्हणजेच तुम्ही जितके क्षेत्र सोयाबीन किंवा कापूससाठी त्याची नोंद केलेली आहे तेवढेच क्षेत्रानुसार तुम्हाला येथे अर्थसहाय्य मिळणार आहे। सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील। आता यासाठी तुम्ही म्हणाल का याचा लाभ आम्ही कशा पद्धतीने घेऊ शकतो, काही याच्यासाठी कुठे नोंदणी करायची आहे का किंवा काय, तर यासाठी सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती, ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।